सो सॉरी भावानो, कारण माझ्या लक्षात नव्हतं आपण लॉक काढतो म्हणून. आणि आता अचानक लक्षात आलं. लक्षात आल्याच्या नंतर म्हणलं नाही की आपण लॉक काढा पाहिजे, कारण आपल्या भावांना दाखवायच्या सगळ्या गोष्टी. खतरनाक भावांनी एन्जॉय केला. खरंच वाटलं की बाबा आपण जी फील्ड चॉईस केली ना ट्रेडिंगची, ही फील्ड भावांना नेक्स्ट लेवलची आणि कुठेही जाऊन तुम्ही प्रॉफिट करू शकताय. मोठ्यापणा नाही सांगत भावांनो. जर बघायला गेलं ना, आज मॉर्निंगलाच मी प्रॉफिट पण केलेलं आहे. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा आता 1 मिनिट भावांनो, 1 मिनिट बघा भावांनो. प्रॉफिट तुम्हाला दाखवतो. $21,000 आहे. त्यानंतर माझे अकाउंट पण बघा. आता आजचा सकाळचा भावांनो 20 लाख बुक करून तुमचा भाव आला फायनली इथं. विषय के साथ बिन विषय की बात बिन VIP हा टॉपला होता आणि टॉपलाच राहणार. आणि त्याचबरोबर या लॉग मध्ये मी एक चॅलेंज ऍक्सेप्ट करतो. भाऊन आपण एक चॅलेंज असे घेणार आहे, $10,000च्या अकाउंटला 1 लाख बनवणार आणि त्यानंतर कंट्री चेंज करणार. तुम्हाला ही चॅलेंज घ्यायला पाहिजे. मी म्हणजे अदर कंट्रीमध्ये भावांनो, म्हणजे अदर कंट्री सोबत मी थायलंडला आलो. थायलंडला मी $10,000चं अकाउंट घेऊन आलो. 1 लाख झालं तर मी थायलंड चेंज करणार. आता मी त्याच कंट्रीमध्ये जाणार. ही चॅलेंज आपण दुबईपासून घेणार. दुबईमध्ये बसणार भावांनो. 10,000चं अकाउंट भावांनो. 1 लाखापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी दुबई सोडणार नाही. 1 लाखाला गेलं तर कमेंट करून सांगा भावांनो दुसरी कंट्री कोणती घेऊ आपण. आणि अदर कंट्री एक्सप्लोरची भावांनो ही जी चॅलेंज आहे ते तुमचा भाऊ घेणार आहे. म्हणजे अदर कंट्री एक्सप्लोर करायची आपल्याला, जगून घ्यायचंय. अरे बाबांनो एकच जिंदगी, जगलं पाहिजे. काय आज सगळ्या गोष्टी केल्यात आपण, अचिव्हमेंट केली. पण जेव्हा अदर कंट्रीत येतो ना तेव्हा भावांनो समजते आपल्याला की आपली मॅच्युरिटी लेवल आपण काय ठेवली पाहिजे. त्याचबरोबर बाबा आपण जे बिझनेस आहेत किंवा नॉर्मली जर बघायला गेलं तर बाबा पैसा कसा कमवायचा हे जेव्हा अदर कंट्री एक्सप्लोर करतो तेव्हा समजतं. ठीक आहे, असो काही गोष्टी एन्जॉयच्या पण बोलतो. आता खतरनाक म्हणजे एन्जॉय करून टाकू. तुफान इथं पब्लिक बसलेली. असं नाही की तुमचा भाऊ प्रायव्हेट आहे. तुमचा भाऊ प्रायव्हेट आहे पण तुमच्या भावाला कॉमन लाईफ जगायला खूप आवडतंय हे लक्षात. आणि हे जे दिसतंय ना भावांनो, हे हा वर शुक्र बघा वर. ह्याच्यात पण विषय करून टाकू. तुफान फक्त व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा आणि सपोर्ट सगळ्यांना झाला पाहिजे. काय युट्यूबला भावांनो हा लॉक सोडलाय आपले 1 लाख VIP फॅमिली कन्वर्ट झाली पाहिजे. ओके चलो बाय. बघा भाऊ आपण नाही का समुद्रात बघू बाबा काय काय कसं काय नाही का ते बघितलं बरे. त्यामुळे हे मला एवढ्याच मला नाही परफेक्ट वाटलं. ठीक आहे असो काही विषय नाही. तुम्ही लास्टपर्यंत बघा, तो पण व्हिडिओ मी त्यात टाकतो कसं काय हे केलंय. आणि खरंच भावांनो नेक्स्ट लेवलचं आणि चॅलेंज आहे ना भावांनो, चॅलेंज भरपूर जरा प्रश्न पडला असेल की दादा चॅलेंज तुम्ही काय असं दाखवता. नाही भावांनो युट्यूबला लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन कम्प्लीट करणार तुमचा भाऊ रिॲलिटी आणि रिॲलिटी न्यूज राहणार. सगळ्यांसोबत करणार हे तर लक्षात. दुबईला गेल्या गेल्या भाऊन आपण चॅलेंज ऍक्सेप्ट करू. Coming, sit down. चलो भाई देखो अपने क्या ले कान दुखाले भाई शिकत. भावांनो कोणाला करायचं असलं ना भाई जीर गई इससे अच्छा ट्रेडिंग करो, ट्रेडिंग सीखो. बहुत लगते हैं भाई लोग.
मोटरसाइकिल 500 CR का ओनर बनो। 150 CR का ओनर बन गया। भाई आपने कैसे क्या करना है? आपने वो कितने कमाने? कितना? मेरे को जितना है उतना में खुश है। आने वाले समय में ऐसा प्लान भी हो अपना, ये बताओ। अरे भैया जिंदगी ऐसा ही है, उतार चढ़ाव चलता रहे। ऐसा प्लान बनाएंगे, आने वाले समय हम बिजनेस करेंगे थाईलैंड में ब्रो। क्यों आपने को नाही जमत? असं नाही, मला नाही जमलं म्हणजे असं नाही, ठीक आहे. कानाला खूप त्रास झाला, असो बाहेर आलोय. असा बिझनेस आपला पण असणार. भावांनो फायनली आपण आयलंडवर आलतो. आता आयलंडवर आल्याच्या नंतर बाबा मी काय तंत्रज्ञान शास्त्रज्ञान काही नाही माहिती सांगायला. फिरायला आलो आहे, नॉर्मल एन्जॉय करतो आहे. बाकीचे पण आपले कार्यकर्ते एन्जॉय करतातच. त्याचबरोबर इथं आल्याच्या नंतर भावांना समजलं बाबा क्लीननेस आहे ना, हा ब्रिजवर त्यांनी खतरनाक पद्धतीने खतरनाक पद्धतीने त्यांनी केला. आणि त्याचबरोबर भावांनो इथं आहे ना, मला तर आपले नॉर्मल खूप कमी माणसं दिसले आपले, म्हणजे इंडियाच्या बाकीच्या अदर कंट्री आरडाओरडा नाही, काही नाही, शांत आपापला एन्जॉय करत. नाही तर आपले वय चावचू हे आला बोल ते त्याला बोल. त्याचबरोबर भावांनो नॉर्मली त्याचं इन्व्हायरमेंट आहे ना खरंच नेक्स्ट लेवलचं आहे बाबा. आता नॉर्मली आपल्या इकडं कसं म्हणजे श्वास घ्यायला आहे ना खूप सारा त्रास होतो, पण इथं आहे ना तुम्ही एवढे इझिली पद्धतीने श्वास घेताय ना. आणि इथं मी विचारलं बरं का, आता मला खरं आहे खोटे मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर सांगा, पण ह्यांच्या लोकांचा लाईफस्पॅन पण खतरनाक आहे. लय वर्ष जगत तो. आपले असेच आहेत का, तर बाबा ह्या गोष्टी आपण पण बघितल्या पाहिजे. त्याचबरोबर भावना आता पोटा पाण्याचं पण बघावं लागेल ना. आपला पोटा पाण्याचं म्हणजे जेवायचं रे, हे जेवण नाही केलं सकाळपासून. एक तर तिथून आल्याच्या नंतर भावांनो ते काय त्या समुद्रामध्ये सोडलं, सगळं डोकं कीर झालं आहे. आता जेवण फर्स्ट क्लास करू. भावांनो आज काही ट्रेड वगैरे केला नाही, जो आपला स्विंगचा होता त्याचाच प्रॉफिट सकाळी बुक केला. कारण फिरायला आल्याच्या नंतर बघा ट्रेडिंग केली पाहिजे, पण आता आपण नॉर्मल फिरण्यासाठी आलो. 4-5 दिवस थोडंसं ट्रेडिंगला पण इग्नोर करणार. कारण बघा कधी भावांनो जेव्हा नवीन होतो ना तेव्हा काय वाटायचं माहिती का, की यायला नाही ट्रेड घ्यायला पाहिजे, उगं फ्लेक्स दाखवायला घ्यायला पाहिजे. पण बाहेर आल्याच्या नंतर भावांनो आपण जर ट्रेड घेतला प्रॉपर सेटअपवर नसतो, म्हणजे तिथं लॉस होणार, हे होणार ते होणार. त्यापेक्षा आहे ना थोडंसं नॉर्मल इग्नोर. आणि सो सॉरी यूट्यूबला लाईव्ह स्ट्रीमिंगला भावांनो येऊ नाही शकलो म्हणजे हे कांड करीत बसलो ना, त्यामुळं ओके ठीक आहे, काही विषय नाही भावांनो. यूट्यूबला बी आपण कंटिन्यू लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहेत, कुठेही असून द्या. फक्त आता 1-2 दिवस फिरतो, नवीन आहे ओके. हे जे फॉरेनरचे लोक आहेत ना, मी त्यांचं एक्सप्लोर केलं बरं का, त्याला गेलं तर नसतं काही, ते त्यांची लाईफ एन्जॉय करतात. आणि मला वाटतं बरं एक म्हणजे त्यांचंच बरोबर आहे, कारण त्यांची लाईफ त्यांनी एन्जॉय केली पाहिजे. आपण काय करतो माहिती का, आपली माणसं अर्धी निम्मे टेन्शनमध्येच असते. आता मी इथं फिरायला आलो आहे तरी बी काही गोष्टीचं आणि टेन्शनच आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की बाबा टेन्शन, हे डिप्रेशन, ह्या गोष्टी जे ठीक आहे ना बाबा, टेन्शन डिप्रेशन कोणाला नसतं, त्यांना पण टेन्शन असेल, पण ते येत नाही, त्यांना माहिती मी इथं या लाईफमध्ये वन्स मोर नाही. आणि भावांनो मला कमेंट करून पण सांगा, आपण डेली म्हणजे बाहेर गेल्याच्या नंतर लॉग काढायला पाहिजे का नाही. A few moments later. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of पाहून आपण हॉटेलला त्या थांबलो फ्रेश व्हायला. त्याच्यानंतर आता इव्हिनिंगला आपण विल्ला बुक केलेला आहे. त्या विल्ल्याला खूप एन्जॉय करायचा आहे नेक्स्ट लेवलचा. आणि विल्ल्याचा पण लॉक पाहिजे असेल तर लवकरात लवकर तोही टाकेल मी.
पण भावांनो पण शूट करायला काय होतं माझ्याकडे भरपूर साऱ्या मीटिंग्स वगैरे, त्याचबरोबर इंडियातून भरपूर सारे व्हॉट्सअपला मेसेज येतात कॉलेजचे, भरपूर स्टुडंटचे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे टाइम पण भेटत नाही. पण तरी पण मी टाकण्याचा प्रयत्न करत. ठीक आहे, अदर कंट्रीजचे मी लॉकाचे लॉग बनवतोय, पण आज असा का आलाय की स्वतः अदर कंट्री एक्सप्लोर करतोय आणि एक आपल्या मराठी माणसाला दाखवण्याचा पण प्रयत्न करतोय की बाबा अदर कंट्री एक्सप्लोर केल्याच्या नंतर आपल्याला काय काय शिकायला भेटतं. त्यामुळे लॉग कंटिन्यू बघत चला. A few moments later. जे महाराष्ट्र भावांनो आज जवळपास आपला थायलंडमधला एक 5वा दिवस आहे. 5 दिवस झाला आपण थायलंडमध्ये. आणि जर बघायला जर गेलं भावांनो, थोडं नॉर्मल बसलो होतो. बसल्याच्या नंतर एक विचार आला की नाही म्हणलं आपण थोडंसं व्लॉग पण आपण शेअर केला पाहिजे, व्लॉग पण काढला पाहिजे. माझं काय व्लॉगिंग क्षेत्र नाही, सिम्पल आहे, आपण एक ट्रेडर आहोत. पण म्हटलं की नाही एक व्लॉग काढायला पाहिजे आपण आणि आपल्या माणसाला दाखवायला पाहिजे की बाबा एक मिडल क्लास पोरगं कशी लक्झरी लाईफ जगू शकते. नॉर्मली भावांनो हे मोठ्यापणासाठी आपण व्लॉग नाही शूट करत, एक मोटिवेशन म्हणून शूट करतो. कारण जेव्हा भावांनो मी दुसऱ्यांचे व्लॉग बघायचो, लोक ही कंट्री एक्सप्लोर करायची, ती एक कंट्री एक्सप्लोर करायची, आणि तेव्हा मला कुठेतरी वाटायचं की नाही बाबा आपण पण एक दिवस असा व्लॉग शूट केला पाहिजे अदर कंट्री एक्सप्लोर करताना, आणि मराठी माणसाला दाखवलं पाहिजे की नाही बाबा आपला पण माणूस कमी नाही. 4 ते 5 दिवसापासून भावांनो खूप सारा एन्जॉय केला. व्लॉग शूट करायला कधी टाईमच नाही भेटला. आज भावांनो उठल्याच्या नंतर एक विचार आला की नाही म्हटलं आपण थोडीफार लाईफ आपली शेअर केली पाहिजे. ठीक आहे भावांनो, तर आता नॉर्मली तुम्हाला दाखवतो आपण विल्ला बुक केलेला आहे थायलंडमध्ये. आता विल्ल्याचा लुक कसा आहे आणि त्यानंतर भावांनो विल्ला कशा प्रकारे सगळं तुम्हाला दाखवतो. व्लॉग कंटिन्यू भावांनो लास्टपर्यंत वॉच करा. ओके, तर आता भावांनो नॉर्मली जर बघायला गेलं तर हा जो आहे ना भावांनो, हा आपण विल्ला बुक केलेला आहे. आता बघा नॉर्मली हे इथं स्ट्रक्चर भावांनो ह्या साईडने. आता हा आहे ना, हा मित्रांनी केला आहे भावांनो आणि हा आपण केलेला आहे. आता नॉर्मली जर बघायला गेलं तर हा यू आहे असा. त्याचबरोबर भावांनो इथून जायचं. नॉर्मली इथं मी दिसत असेल तुम्हाला, शूट करायला आज कोणी नाही, एकटाच शूट करतो आहे. ठीक आहे, थोडंफार ॲडजस्ट करून घ्या कारण शूट करायला जास्त एक्सपिरियन्स नाही. आता भावांनो इंटरफेसमध्ये जाऊ आपण. आता जर बघायला जर गेलोत ना तर बघा हा भावांनो लुक आहे, इंटरनल लुक. नॉर्मली जर बघायला जर गेलो आपण त्याचबरोबर जो हा लुक आहे, हा लुक भावांनो एवढं नेक्स्ट लेवलचं फील आहे ना. नॉर्मली जर बघायला गेलं तर आता बल्ब वगैरे पण आपण चालू केलं ना तर खूप नेक्स्ट लेवलचा व्ह्यू दिसतो भावांनो. याच्या लक्षात एवढा खतरनाक म्हणजे खतरनाक एन्जॉय केलेला आहे. नॉर्मली जर भावांनो जर बघायला गेलं तुम्हाला एक बाहेरचा पण व्ह्यू दाखवतो. पण म्हणतो ना आपण बघा जेव्हा आपण जे स्वप्न बघितलं भावांनो, मी म्हणतो स्वप्न बघा, स्वप्न बघितले पाहिजे. पण आपण स्वप्न बघायला कुठेतरी कमीपणा करतो आहे. पण भावांनो बघितलेले प्रत्येक स्वप्न हे पूर्ण होतं, पण त्यासाठी भावांनो मेहनत पण तेवढीच करणं गरजेचं आहे. पण आपण मेहनत करायला तयारच नसतो. त्यामुळे भावांनो मला सांगायचं एवढंच बाबा जे कोणी आहेत ना तुम्ही मेहनत करा, तुम्ही सातत्य ठेवा. तुम्ही सातत्य जर ठेवलं तुम्ही नेक्स्ट लेवलने ग्रोथ करणार, पण तुम्ही सातत्य ठेवीत नाही. त्याचबरोबर भावांनो नॉर्मली जर बघायला गेलं तर आता हा जो पेस आहे ना आपला ग्राउंड लेवलचा आहे. आणि मी आहे ना भावांनो ग्राउंड लेवलला स्टे केलं होतं. मी 2 ते 3 दिवस झालं, 2 ते 3 दिवस नाही म्हणता येईल, 4 ते 5 दिवस झालं ग्राउंड लेवललाच होतो. भरपूर जण भावांनो थायलंडचे पण मित्र येतात. पण ते काय होतं मीटिंग वगैरे होती आणि मला काही मीटिंग्स असतात, पण त्यामुळं मी हितालची रूम घेतली होती. नॉर्मली हे स्ट्रक्चर होतं आता नॉर्मली. त्याचनंतर भावांनो इथं जिम मारायची मला हे काही एवढी सवय नाही, पण भावांनो वर्कआउट तर करावं लागणार आहे. वर्कआउट केल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळं ही जिम आहे आपली. आता एवढे काही अँगल मला येत नाहीत भावांनो बरं का समजून घ्या. कारण भावांनो लॉगिंग क्षेत्र काय माझं नाही, जसं येतं आहे तसं शूट करतो आहे. आता नॉर्मली मी इथं स्टे केला होता, इथं पण आपला भाईच आहे, मी इथं स्टे केला होता ह्या रूममध्ये. त्याचबरोबर भावांनो ही आहे रूम. हा आहे आपल्या रूमचं स्ट्रक्चर. नॉर्मली हे झाड बघून खूप भारी वाटलं की नॉर्मली या झाडाला फ्रुट्स पण आलेले आहेत, पण डुप्लिकेट आहे भावांनो. हां ठीक आहे.
तर बाबांनो हे असा लुक होता, हा माझा लुक आउटपुट. सगळेजण झोपलेलेत, मला व्लॉग शूट करायचा होता म्हणून मी लवकर उठलो, नाही तर मी पण नसतो उठलो. जवळपास जर बघायला गेलं, आता इथं वाजलेले सपोज टाईम बघू शकता, 2:30 झालेत. आता त्याचबरोबर बाबांनो तुम्हाला मी माझा प्रॉफिट पण थोडक्यात शेअर करतो की नॉर्मली बाबा की प्रॉफिट किती केला आहे, काय केलं आहे थायलंडला आल्यापासून, हे बघणं खूप गरजेचं आहे. आज मॉर्निंगला उठून एक ट्रेडचा प्लॅन केला होता आपण मॉर्निंगला. आता मॉर्निंगचा ट्रेडचा प्लॅन नॉर्मली तुम्हाला दाखवतो, इथे दिसत असेल तुम्हाला. बघा मॉर्निंगचा भावांनो आजचा टुडेचा टुडेचं प्रॉफिट किती भावांनो, $13,794 आहे. त्याचबरोबर भावांनो ह्या वीकमध्ये नॉर्मली 3 दिवस झालेत, ह्या 3 दिवसामध्ये भावांनो आपण प्रॉफिट केलेला आहे $28,492. आता नॉर्मली त्याचबरोबर बाबा अकाउंट पण बघून घ्या भावांनो. कसं आहे, काही जणाला खोटं वाटतं, काही जण म्हणणार नाही डुप्लिकेट आहे. बाबा त्यांना मला सांगायचं समोरासमोर ये भावा, तुला विड्रॉल पण करून दाखवतो, ते आमच्या रक्तात नाही डुप्लिकेट दाखवायचं. येतं लक्षात भावांनो. बघा मला प्रत्येक मिडल क्लास पोराला सांगायचं आहे, स्वप्न हे सगळ्यांचे पूर्ण होतात, फक्त स्वप्न पूर्ण करता आले पाहिजे. आज जर बघायला गेलं तर बाबा माझ्यासोबत पण ट्रेडिंग कम्युनिटी आहे, माझे पण भरपूर सारे ट्रेडर मित्र आहेत. त्याचबरोबर भावांनो मी अशा 100 लोकांची कम्युनिटी करणार आहे, जे की बाबांनो माझ्या हक्काचे असतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले माझे माणसं असतील, जे की बाबा ते माझ्यासाठी काम करत असतील. माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा भावांनो जे माझ्यासाठी काम करणार आहेत त्यांची इन्कम भावांनो नेक्स्ट लेवलची असणार आहे. मी फक्त 100 लोकांचीच कम्युनिटी करणार आहे. खरंच बाबा तुम्हाला माझ्यासोबत काम करायची इच्छा आहे, माझ्यासोबत भावांनो नॉर्मली अदर कंट्री एक्सप्लोर करायची इच्छा आहे, कारण बाबांनो येणाऱ्या काही दिवसात आपण चॅलेंज आहे ना ही नेक्स्ट लेवलची घेणार आहे. आता मी चॅलेंज कशी घेणार आहे बघा, नॉर्मली जर बघा $10,000 अकाउंट आहे ते $1,00,000 जोपर्यंत नेत नाही तोपर्यंत भावांनो मी ती कंट्री सोडणार नाही. आता भावांनो नॉर्मली एक 10 ते 15 दिवसात मी दुबईला शिफ्ट होतोय. आता दुबईला शिफ्ट झाल्याच्या नंतर मी एक $10,000 अकाउंट बनवणार तिथं, आणि ते भावांनो घेऊन जाणार $1,00,000. जोपर्यंत भावांनो $1,00,000 मी ते अकाउंट घेऊन जात नाही तोपर्यंत मी दुबई सोडणार नाही. जेव्हा भावांनो $1,00,000 अकाउंट गेलं त्यानंतर भावांनो तुम्ही म्हणता त्या कंट्रीला आपण एक्सप्लोर करणार. त्यानंतर भावांनो तिथे गेल्याच्या नंतर परत आपण $10,000 अकाउंट ओपन करणार आणि त्याला परत आपण $1,00,000 कन्वर्ट करून जाणार. त्यानंतर भावांनो दुसरी कंट्री एक्सप्लोर करणार. असंच करत करत भावांनो मी कंटिन्युअसली अदर कंट्री एक्सप्लोर करणार, तेही आपल्या मराठी भाषेत. त्यामुळे भावांनो मला सांगायचं की बाबा मला प्रत्येक मराठी माणसाने सपोर्ट केला पाहिजे, कारण आपले मराठी माणसाने भावांनो सपोर्ट करायला कुठेतरी मागं पुढं विचार करताय. कारण भरपूरदा भावांनो मला कधी कधी विचार येतो की बाबा नाही आपण हिंदी कंटेंट पण चालू केले पाहिजे, कारण हिंदी भरपूर जण आहेत की बाबा त्यांना हिंदी पाहिजे असते, हिंदी त्यांना बघायची असते आणि हिंदी त्यांना हे होती. मला वाटतं की बाबांनो लोकांनी पण आपली मराठी शिकली पाहिजे, आपण पण हक्काने आपण मराठी माणूस हे बोललो पाहिजे. आपल्या भाषेला जर आपण मान सन्मान नाही दिला तर आपण कुठेतरी पाठीमागं पण पडतो. त्यामुळे बघा नॉर्मली तुमचा मला सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे, कारण मी हक्काने सांगतो की मी मराठी म्हणून. त्याचबरोबर भावांनो येणाऱ्या काही दिवसात आपण नेक्स्ट लेवलचा प्लॅन करू. व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर माझे फ्रेंड सर्कल वगैरे सगळे झोपलेले आहेत आणि आता नॉर्मली सगळे उठल्याच्या नंतर आणि नेक्स्ट लेवलचं एन्जॉय करणारच आहोत. आणि काही दिवसातच इंडियाचा परत येणार आहे आणि थोडा व्लॉग टाकायला उशीर होईल, कारण बाबांनो व्लॉगिंग क्षेत्र आपलं नाही, आपलं कामच आहे ट्रेड घेणं, प्रॉफिट करणं, येतं लक्षात. आणि कुणाला काय आणि शंका असेल काय असेल, त्याचबरोबर कुणाला ट्रस्टेड ब्रोकर यूज करायचा असेल तर बाबांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. बाबा नॉर्मली मी म्हणत नाही की बाबा माझा ब्रोकर यूज करा, कोणताही ब्रोकर यूज करा, पण डिपॉझिट आणि विड्रॉल भावांनो सेफ असणं खूप गरजेचं आहे. भरपूर जणांचा विषय आहे की डिपॉझिट आणि विड्रॉल सेफच नसते, भरपूर जणांना भावांनो विड्रॉलला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे बरं तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, सगळ्या गोष्टी हे करायच्या असतील तर बिंदास भावांनो मला कॉल करा, मेसेज करा, एनी टाईम एनीवे तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तोही एज्युकेशनचा असेल, लॉगचा नसेल. आणि लॉग जर तुम्हाला असेच जर पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. आपण येणाऱ्या काही दिवसात लॉग पण बनवायला चालू करू नेक्स्ट लेवलचे. ओके ठीक आहे, आता तर शूट करतो. शूट करत असताना काही जर चुकलं असेल काय असेल तर ठीक आहे ॲडजस्ट करून घ्या, कारण मला काही एवढी एडिटिंग जमत नाही आणि आपले एडिटर वगैरे सगळे आहेत ते सगळे इंडियामध्येच. ठीक आहे, एन्जॉय करायला आलतो. ओके चलो बाय.